मित्राच्या बर्थडेला झाली भांडणं. आव्याचा फोन आला मला, चला आपल्याला फिरायला जायचे. आईला काही पण म्हणा, मित्र लयच खुशी रे लग्न झाल्यापासून. मी पण घ्यावा काय ना लग्न करून. आव्या म्हणतोय इथं माझा बर्थडे तू काय चाललंय लगीन लगीन, चल ग. अरे गाडीत पण त्या 2-3 बॅग चांगल्या मोठ्याला. म्हणलं नियोजन चांगलं मोठं रे. हा म्हणतोय मग बर्थडे कोणाचा आहे विषय का? फिरायला जायचे आणि इकडे आणलंय हॉस्टेलला. पळतो कुठं? आणि परत म्हणतात आता कसं वाटतंय? आता चांगलंच तुमचं कानावर वाटतंय बरं का, पण जाऊ दे आता. काय तो बर्थडे हॅपी हॅपी बर्थडे आणि हाती हे काय कुणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंट मध्ये सांगा बरं. आव्या म्हणला आपल्याला जायचे फिरायला नारायणपूरला, आणि नारायणपूर सांगून भाऊने आणलं इकडे रांजणगावला. चला म्हणलं आता मस्त मध्ये पाय वगैरे देऊन गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ. गणपती बाप्पांचं दर्शन मस्त झालं होतं. आव्याला म्हणलं पार्टीचं काय नियोजन आहे, तो म्हणायचा पेडा खान खुश राहा. चला म्हणलं नारायणपूर तर नाही, आपण दत्त महाराजांचं इथं दर्शन घेऊ. हे काय सारखंच फोटो काढताय या दोघांना, काय काम नाही. म्हणलं चला घरी. अरे भाऊचा बर्थडे करायचा राहिला होता. म्हणलं चला केक घेऊन येऊ. केकचं दुकान पण मित्राच होतं. इथं लय भारी भारी केक भेटतात बरं का. आता भावाचा बर्थडे म्हणल्यावर नुसताच देगा होता. आता हे ते केकला म्हणत काय खाऊ का नको खाऊ का नको. आता